नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 1 टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे, तेही स्वस्तिक काढतोय अशा पद्धतीची। चला तर मग अशा प्रकारे आपण टिपके मांडलेले आहेत ते आपण आतल्या साईडला चौकोन काढून घेत आहोत। त्याच्यानंतर आपण 4 पाकळ्या या चौकोनाच्या चारही बाजूंना काढणार आहोत अशा पद्धतीच्या। खूपच सुरेख आणि सुंदर अशा 4 पाकळ्या आपण ह्या काढणार आहोत। आता उरलेल्या पाकळ्यांना समांतर अशी एक रेघ काढून घेणार आहोत। पहा अशा पद्धतीने प्रत्येक साईडला अशाच रेघा या काढून घेणार आहोत। समांतर रेघ ही काढून झाल्याच्या नंतर आपण ज्या रेघा काढलेल्या आहेत त्या रेघामध्ये आपण 3-3 रेघा या एकमेकास समांतर अशा काढून घेणार आहोत। मी जशी काढते त्या पद्धतीने आपण या रेघा प्रत्येकच लाईन आपण काढून घेणार आहोत। चला तर आपण आता ह्या आडव्या सुद्धा रेघा या समांतर अशा प्रत्येकच चौकोनाला या काढून घ्यायच्या आहेत। मधल्या साईडने 3-3 रेघा व त्याला जोडतील दुसऱ्या चौकोनाच्या अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घेत आहोत। तर चारही बाजूंना अशा रेघा आपल्या काढून कंप्लीट झाल्याच्या नंतर मधल्या चौकोनामध्ये आपण क्रॉस अशी रेघ काढली आहे व त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2-2 रेघा खालच्या साईडला वरच्या साईडला अशा पद्धतीने आपण क्रॉस होतील अशाही काढणार आहोत। ते काढून झाल्याच्या नंतर आपण जी लास्टची रेघ आहे बाहेरील त्याला आपण एक वक्र रेघ काढून बाकीच्या रेघा या त्याला समांतर अशा जोडून घेणार आहोत। तर आता आपण चारही बाजूला अशाच रेघा या जोडून घ्यायच्या आहेत। चला तर मग जोडून घेऊयात। तर आता चारही बाजूंना आपण या रेघा जोडून झालेल्या आहेत। तर याच्या पुढची डिझाईन आपण कंप्लीट करणार आहोत काढून। तर हे झाल्याच्या नंतर आपण जी वक्ररेघ काढलेली आहे त्याच्या साईडला आपण गोल काढून घेणार आहोत, अर्धगोल प्रत्येकच साईडला। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आपण क्रॉस होतील अशा दोन्ही साईडनी आपण रेघा या काढून घेणार आहोत। जितक्या रेघा मावतील तितक्या रेघा आपण या त्याच्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। चला तर मग अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घेत आहोत। रांगोळी सर्व काढून झाल्याच्या नंतर आपण थोडंसं कलरिंग करून घेणार आहोत ॲट द एंड। तर आता चौथ्या साईडलाही अशाच पद्धतीने रेघ ही काढून घ्यायची आहे। आता या रेघा काढून झाल्याच्या नंतर आपण जो गोलाकार अर्धगोल जो काढलेला आहे त्याला मधल्या साईडला पानासारखी पाकळी काढून साईडला गोल 2-2 पाकळ्या या काढून घ्यायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत। तर उरलेल्या चारही बाजूंना अशीच डिझाईन आपण काढून घेत आहोत। चला तर मग काढून घेऊया। चला तर आता चौथ्या साईडलाही आपली ही डिझाईन काढून कंप्लीट होत आहे। मग याच्यानंतर आपण याला रंग भरणार आहोत। मधल्या जो स्वस्तिकसारखे आपण चौकोन काढलेला आहे चारही त्याला आपण लाल रंग हा देऊन घेणार आहोत। चला तर मग फटाफट देऊन घेऊयात। पहा खूपच सुरेख असा दिसतोय आपला रंग। चारही बाजूंना आपण हा रंग देऊन घ्यायचा आहे आधी। चला तर मग देऊन घेऊयात।
चला तर चौथा चौकोन हा आपला कलर देऊन कंप्लीट होत आहे। याच्यानंतर आपण मधल्या साईडला हिरवा टिपका देऊन त्याच्यामध्ये सुद्धा आपण लाल रंग हा भरून घ्यायचा आहे। खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे कलर भरल्यानंतर। तर आता आपण लास्टला जे पाकळ्या आणि जे गोल पाकळ्या आणि एक पानासारखी पाकळी जी काढलेली आहे तिथेही आपण रंग भरून घ्यायचा आहे। चला आता मग भरून घेऊयात। पहा अशा पद्धतीने एक एक पाकळी ऑरेंज रंगाची आपण रंगवत आहोत व त्याची पानासारखी पाकळी जी आहे ती आपण लाल रंगाने रंगवत आहोत, चॉकलेटी रंगाने रंगवत आहोत आणि जे दोन पाकळ्या ज्या राहिलेल्या आहेत त्या आपण लाल रंगाने रंगवणार आहोत। पहा अशा पद्धतीने आता अशाच प्रकारचा रंग आपण उरलेल्या सगळ्याच बाजूस आपण देणार आहोत। चला तर मग देऊन घेऊयात। आता रंग तर आपण चारही बाजूंना दिलेला आहे, तर आपण आता थोडंसं शेडिंग हिरव्या रंगाचं आपण मधल्या साईडला देत आहोत। याच्यानंतर आपण थोड्याशा पांढऱ्या रांगोळीने थोडंसं डार्क असं शेडिंग करून घेणार आहोत, म्हणजे दिसायला आणखी सुरेख अशी रांगोळी आपली वाटणार आहे। रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशाच नेहमी नवनवीन रांगोळ्या पाहण्यासाठी व आपल्या घरादारासमोर अशाच सुंदर रांगोळ्या सजवण्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील व रांगोळ्या इझिली पाहून तुम्हाला काढताही येतील। दिसायलाही सुरेख, काढायलाही सोपी व जागेचाही कमतरता असल्यानंतर ही रांगोळी खूपच छोट्याशा जागेमध्ये आपण काढू शकतो। थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्स अ लॉट। तर आता आपली ही रांगोळी काढून कंप्लीट होत आहे। आपण थोडंसं पांढऱ्या रंगाने शेडिंग करत आहोत। थँक यू सो मच। थँक यू।